कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर जिवलग मित्र. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कळंबचे आमदार कैलास पाटीलही ऑपरेशन टायगरचे शिकार होतील अशा चर्चा होत होत्या. खासदार फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेले आमदारही कैलास पाटलांच्या नेतृत्वात फुटतील आणि शिंदेसेनेत सामील होतील अशा वावड्या उठवल्या गेल्या. पण आता धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटलांनी भाजप आणि राष्ट्रवादीला मोठा झटका दिलाय. धाराशिवमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांना कैलास पाटलांनी गळाला लावले. संजय निंबाळकरांनी हाती मशाल घेतल्यामुळं ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंनी पर्याय शोधल्याची चर्चा धाराशिवच्या राजकारणात होती. त्यामुळं धाराशिवच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? ओमराजेंसोबत दोन हात करण्यासाठी ठाकरे सेनेत प्रवेश केलेले संजय निंबाळकर नेमके कोण आहेत? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. 22 जूनला उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. फुटणाऱ्या या 6 खासदारांमध्ये एक नाव अत्यंत महत्त्वाचं होतं. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मराठवाड्यातला पक्षाचा चेहरा असलेल्या ओमराजेंनी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या नेतृत्वाला पसंती दिली. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या राजकीय बंडाला ऑपरेशन टायगर असं बोललं गेलं. आता खासदारांनंतर आमदारांचं ऑपरेशन टायगर 2 सुद्धा होईल आणि ऑपरेशन टायगर 2चं नेतृत्व कळंबचे आमदार कैलास पाटील करतील असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. पण आता त्याच कैलास पाटलांनी धाराशिवमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांना सोबत घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आपला मित्र असलेल्या ओमराजेंसाठीच आता कैलास पाटील फिल्डिंग लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर आपल्या मैत्रीसाठी अख्ख्या धाराशिवमध्ये ओळखले जातात. अगोदरपासूनच दोघंही एकाच पक्षात काम करीत होते. जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कैलास पाटलांनी काम केलं. त्यानंतर 2019च्या विधानसभेत कैलास पाटलांना ओमराजेंनी उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते निवडूनही आले. त्यानंतर 2024च्या निवडणुकीतही ओमराजेंनी कैलास पाटलांसाठी जोरदार बॅटिंग केली आणि त्यांना निवडून आणलं. पण आता ओमराजेंनी ठाकरेंना सोडल्यानंतर कैलास पाटलांनी मैत्रीपेक्षा पक्षनिष्ठा वरचढ असल्याचं दाखवून दिले. काही दिवसांपूर्वीच धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे या 2 बड्या नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह हाती मशाल घेतली आणि यामुळं कैलास पाटील ऑपरेशन 2चा चेहरा नाही तर ठाकरेंचे विश्वासू शिलेदार बनले. या अगोदरही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगर 2चा चेहरा असल्याचं म्हटलं होतं. या विषयाला त्यांनी तशी हवा दिली होती. मात्र कैलास पाटलांनी ही हवा उडवून लावली आणि संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून घेतला आणि धाराशिवच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली. आता रामेश्वर शेटे आणि संजय निंबाळकरांचा ठाकरे सेनेतला प्रवेश धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते. रामेश्वर शेटे हे भाजपच्या वकील आघाडीचे जिल्हा संयोजक आहेत. तसंच ते खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तसंच धाराशिवचे माजी भाजप शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल यांच्या प्रवेशामुळे भाजपला धाराशिवमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे. या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार आहे. पण यापेक्षाही जास्त चर्चा होतीये ती संजय निंबाळकरांच्या प्रवेशाची. ठाकरेंचे शिलेदार कैलास पाटलांनी संजय निंबाळकरांचा प्रवेश घडून आणला आणि त्यानंतर आपलाच मित्र असलेल्या ओमराजे निंबाळकरांशी 2 हात करण्यासाठी त्यांना प्रवेश दिल्याची चर्चा धाराशिवच्या राजकारणात व्हायला लागली. त्यामुळं आता आपल्या मैत्रीसाठी संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात ओळखल्या जाणाऱ्या कैलास पाटील आणि ओमराजेंच्या मैत्रीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. आता कैलास पाटलांनी आपलाच मित्र ओमराजेंशी 2 हात करण्यासाठी पक्षात प्रवेश दिल्याची चर्चा असलेले संजय निंबाळकर कोण आहेत ते बघू. संजय निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. बऱ्याच काळापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. संजय निंबाळकरांनी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं. त्यामुळं या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. 2014मध्ये त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019मध्ये कळंब धाराशिवमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत पक्षानं आपल्याला पुरेशी मदत केली नाही आणि आपल्याला बळीचा बकरा केल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. 2024मध्ये पक्षाकडून तुळजापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या निवडणुकीसाठी त्यांनी मतदारसंघातल्या जवळपास 200 गावांचा दौराही केला होता. संजय निंबाळकरांचं धाराशिव जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठं काम आहे. त्यामुळं आता संजय निंबाळकरांनी ठाकरे गटात केलेला प्रवेश धाराशिवमध्ये आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंना सोडून शिंदेसेनेत गेल्यानंतर झाला. या पार्श्वभूमीवर ओमराजेंना टक्कर देण्यासाठी संजय निंबाळकरांचा प्रवेश करून घेतला असल्याची चर्चा धाराशिवमध्ये होतीये. पण विशेष म्हणजे ओमराजेंचे अत्यंत जिवलग मित्र कैलास पाटलांनीच त्यांच्यासाठी ही फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात संजय निंबाळकर ओमराजेंशी 2 हात करतील का आणि यामुळं आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकरांमधल्या मैत्रीवर परिणाम होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच घडामोडींसाठी थोडक्यातच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.